नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा जी काही SML लिस्ट आहे, जसं मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं बरोबर. प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट MBBS आणि BDS कोर्सेससाठी ग्रुप Aची ही नोटीस आहे. रात्री उशिरा लेट आली आहे, त्यामध्ये रात्री काही पॉसिबल झाले नाही व्हिडिओ बनवताना. हे बघा, पण आता आपण खूप एकदम अर्ली मॉर्निंगमध्ये व्हिडिओ तयार करतोय, कारण की जे काही आपले पेड मेंबर असतील त्यांची डिमांड होती की सर काय असेल, ॲनालिसिस कशा पद्धतीने असेल हे आम्हाला सांगा. तर आपण सकाळी सकाळी ॲनालिसिस करून त्यांना, जो काय आपला पेड मेंबरचा ग्रुप आहे त्यांना तर आपण व्हॉट्सअप केलेलंच आहे, पण अदरही विद्यार्थ्यांना याबद्दल अचूक माहिती मिळायला पाहिजे, त्यासाठी हा आपण एक व्हिडिओ बनवतोय. ओके, आता लक्षात असू द्या. हे बघा, ही SML लिस्ट आहे, प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि SML लिस्ट म्हणजे काय आहे, रजिस्टर्ड स्टुडंटची ही लिस्ट आहे. म्हणजे यामध्ये आपल्या काय लक्षात येतील, ह्या 3 ते 4 गोष्टी लक्षात असू द्या की कोणत्या विद्यार्थ्यांनी किती रजिस्ट्रेशन, ओव्हरऑल रजिस्ट्रेशन हे किती विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. ओके, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की यामध्ये कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी तुमच्यापेक्षा किती पुढे आहेत किंवा ओव्हरऑल विद्यार्थी किती हे आहेत. आता यामध्ये आपल्याला स्टेट रँक कळेल. आपला आतापर्यंत जो आपण बघत होतो हा फक्त एक ऑल इंडिया रँक होता. ऑल इंडिया रँक जो म्हणजे ॲनालायसिस काय करू शकत होता की भारत देशात विद्यार्थी तुमच्यापेक्षा किती पुढे आहेत हे आपल्याला कळत होतं. पण आता आपल्याला इथं काय कळालं आहे की महाराष्ट्रामध्ये तुमच्यापेक्षा विद्यार्थी किती पुढे आहेत किंवा आणि तुमच्यापेक्षा विद्यार्थी किती पुढे आहेत हे तर महत्त्वाचं आहेच, पण तुमच्या कॅटेगरीचे विद्यार्थी तुमच्यापेक्षा किती पुढे आहेत हेही आपल्याला यामध्ये लक्षात येईल. आता हे बघा, आता इथं असेल तुमचा SML असेल. हे बघा सिरियल नंबर म्हणजे हे सिक्वेन्स वाईज आहे. आपण ओव्हरऑल याला आपण SML म्हणता येईल. हा जो आहे हा नीट ऑल इंडिया रँक आहे. ओके, इथं तुमचा नीट रोल नंबर दिलेला आहे, इथं CET सेल ऑनलाईन फॉर्म नंबर आहे, प्लस इथं विद्यार्थ्याचं कॅन्डिडेटचं नाव आहे, इथं मेल फिमेल आहे आणि इथं कॅटेगरी दिलेली आहे. ओके, आता येणार असेल किंवा अदर रिझर्वेशन वगैरे हे इथं आहे. आता याच्यात आपण काय बघणार आहोत, हे बघा, विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप जास्त आतुरता होती की लिस्ट कधी पब्लिश होते SML वाईज. यामध्ये काय आहे, 100% तर सांगता येणार नाही, पण एक टेंटेटिव्हली लास्ट इयरच्या कट ऑफनुसार ओके आणि रँकनुसार आपल्याला एवढा अंदाज जर लावता येतो. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लास्टपर्यंत एक टेंटेटिव्हली अंदाज आपण देणार आहे, त्याच्या आसपास हा त्यांना गव्हर्नमेंटची शीट ही मिळू शकते. ओके, आता प्रत्येक कॅटेगरीचा आपण व्यवस्थित उल्लेख केलेला आहे की कसं मिळेल काय आहे, त्याच्यामध्ये सर्व स्टडी करून ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. ओके, आता लक्षात ठेवा. आता आपण काय करणार आहे, हे बघा, फर्स्ट टू लास्ट तुम्हाला सर्व ॲनालायसिस करून सांगतो. ओके, आता बघा, सिरियल नंबर म्हणजे SML. हे बघा, ही महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया रँक काय आहे या मुलीचा, हे बघा 5 आहे. ओके, 5. तर हे बघा, मुलगी आहे, OBC कॅटेगरी आहे. हे बघा, श्रावणी कृष्णा कुडाळे. ओके, ही मुलगी आहे, जिचा महाराष्ट्रामधली मुलगी आहे, तिचा ऑल इंडिया रँक किती आहे, 5. बरोबर आहे, OBC कॅटेगरी ही मुलगी आहे. ओके, आता आपण काय करणार आहोत, आता सेकंड विद्यार्थी कोण आहे, ज्याचा ऑल इंडिया रँक 14 आहे, तो पाटील सार्थक महेश, तर तो आहे. ओके, आता आपण जे करतोय तर हा फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ आहे लास्ट इयरपर्यंत. यामध्ये कोणतेही टॉप मेडिकल कॉलेज आहे का सर, का कसं कॉलेज आहे हे नाही आहे. शेवटचं आपण ज्या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे आणि त्या ऑल इंडिया रँकनुसार आपण SMLचं ॲनालायसिस करून यामध्ये आपण सांगतो. कोणतं कॉलेज असेल काय असेल, खाली तुम्ही कमेंट करा, त्यावर सर्व माहिती दिली जाईल. सर्व जर माहिती यामध्ये दिली तर व्हिडिओ थोडासा लॉंग होईल. ओके, तर यामध्ये आता तुम्ही तर बघितलंच असेल कसे विद्यार्थी असतील काय आहेत. बरोबर, आता आपण जसं ही तुम्हाला मी प्रोविजनल मेरिट लिस्ट जे रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची लिस्ट आहे ही मी तुम्हाला दाखवतोय. ओके, पण आता याच्यामध्ये बघा कॅटेगरी वाईज सर्व उल्लेख दिलेला आहे. तर मी तुम्हाला एवढंच ॲनालायसिस करून यामध्ये सांगू शकतो की आपण कॅटेगरी वाईज बघूयात. ओके, कॅटेगरी वाईज काय बघूयात की आता कॅटेगरीचा SML काय असेल, तर तुम्हाला गव्हर्नमेंटची शेवटपर्यंत वेट केला तर शीट मिळू शकते. हे जे आहे हे सुद्धा एकदम टेंटेटिव्हली असेल. ओके, हे बघा, टेंटेटिव्हली म्हणजे 100% मानायला हरकत नाही आहे, पण विषय का असतो माहिती आहे की बरेच विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामधून बाहेर स्टेटला निघून जातात, काही विद्यार्थी एम्सला निघून जातात. बरोबर आहे,
काही विद्यार्थी हे फक्त रजिस्टर्ड करतात आणि रिपीटला जातात, बरोबर आहे. म्हणजे हा जर तुमचा रँक असेल, हा जर मी सांगतो SML किंवा -+ असेल किंवा यापेक्षा जरी जास्त असेल तरी घाबरून जाण्याची गरज नाही आहे. कारण मी जसं सांगितलं, काही विद्यार्थी अदर स्टेटला जाता, काही विद्यार्थी तुमचं रिपीटला जाता, काही विद्यार्थी म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम असून ते विद्यार्थी तेवढे मायनस होता. ओके, आता विचार करूया बघा, SC कॅटेगरीबद्दल जर आपण विचार केला, ओके, SC कॅटेगरी, तर SC कॅटेगरीचा तो SML असेल 798च्या आत किंवा थोडाफार स्लाइटली -+ आसपास जर SC कॅटेगरीचा SML कॅटेगरीचा असेल. हे बघा, मी एक्झाम्पल तुम्हाला देतो. कॅटेगरी म्हणजे कसं, कॅटेगरीचा आता लक्षात सर, सिरियल नंबर बरेच विद्यार्थी चेक करतील, पण सिरियल नंबर नाही. आता कॅटेगरी वाईज आपण चेक करू. फॉर एक्झाम्पल ही बघा, ही OBC कॅटेगरी आहे एक्झाम्पल, बरोबर. इथं काय दिलं आहे, तिथे हे बघा 33, 11, हे बघा 32, म्हणजे हे काय आहे, हा कॅटेगरी वाईज आहे. तर SC कॅटेगरीचा SML जो आहे तो 798च्या आसपास जर असेल तर त्यांना 100% ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची शीट शेवटपर्यंत वेट केला तर मिळू शकते. ओके, तर ST कॅटेगरी जर असेल तर 450च्या आसपास, 450च्या आसपास जर ती 450च्या आसपास जर हे असेल SML कॅटेगरी SML असेल तर त्यांना हे शीट मिळू शकते गव्हर्नमेंट लास्टपर्यंत वेट केला तर. व्हीजेला सुद्धा 150च्या आसपास जर त्यांचा कॅटेगरी SML असेल तर त्यांना MBBS गव्हर्नमेंटची शेवटपर्यंत वेट केला तर ही शीट मिळू शकते. ओके, आता कोणतं कॉलेज असेल, काय असेल, हे तर मी तुम्हाला आधी सांगितलं. कमेंट करा कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला क्लिअर करतो, कारण की व्हिडिओ हा खूप लेंदी होईल जर सर्व गोष्टी यामध्ये मेन्शन केल्या तर. आता आता यामध्ये जर हे केलं आपण तर NTB कॅटेगरीचा 135च्या आसपास असेल तर त्यांना गव्हर्नमेंटची शीट मिळू शकते. NTC असेल 145च्या आसपास जर त्याचा कॅटेगरी SML असेल तर त्याला शीट मिळू शकते. NTD 120च्या आसपास असेल तर त्याला सुद्धा शीट ही मिळू शकते. ओके, OBC जर 950च्या आसपास, जर 950च्या आसपास जर OBC कॅटेगरी SML असेल तर त्याला ही शीट मिळू शकते. ओके, आता SCBC बद्दल बोलूया आपण. आता SCBCचा जो कॅटेगरी SML असेल तो 585च्या आसपास असेल तर त्याला ही गव्हर्नमेंटची शीट मिळू शकते. ओके, EWS जर 445च्या आसपास जर EWSचा SML असेल तर त्याला ही गव्हर्नमेंटची सीट ही मिळू शकते. ओके, आता ओपन कॅटेगरीचा आपण बघूया. हे बघा, ओपन कॅटेगरी आणि NTD कॅटेगरीमध्ये खूप जास्त डिफरंट नसतो. बरेच वर्षी आपण दरच वर्षी क्लिअर करतोय, एक 100% म्हणजे सेमच जातो NTD आणि ओपन कॅटेगरी. आता बघा, इथे ओपन कॅटेगरीचा आपण ॲनालायसिस केलं की 100च्या आसपास असेल तर ही गव्हर्नमेंट शीट मिळते आणि NTD कॅटेगरी 120च्या आसपास असेल तर गव्हर्नमेंट शीट ही तुम्हाला मिळते, बरोबर. तर त्याच पद्धतीने काय आहे की म्हणजे कट ऑफवर एवढा परिणाम होत नाही. ओपन आणि NTDचा हा जास्तीत जास्त सेम कट ऑफ जात असतो, लक्षात असू द्या. आता हे जे आहे गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता यावर आहे, बरोबर आहे. आता आपण काय केलं, वरील जो काही आहे तो SML रँक आसपास रँक असल्या आणि चॉईस फिलिंग आणि काउन्सिलिंग स्ट्रॅटर्जी ठेवल्यास शेवटच्या फेरीपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता राहू शकते. म्हणजे व्यवस्थित प्रॉपर स्ट्रॅटर्जी यूज करून काउन्सिलिंग, चॉईस फिलिंग कशी करता, काय करता, सगळ्या गोष्टी यावर डिपेंड करून ही शीट मिळण्याचे चान्सेस तुम्हाला वाटतात. आता तुम्हाला जरी एवढा SML असेल पण तुम्ही चॉईस फिलिंग कशी करता, कशा पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टी ॲनालायसिस करता आणि कसे कॉलेज फील करता, यावर सर्व गोष्टी ह्या बघितल्या जातात. आता तुम्हाला शीट मिळाली म्हणून हॅप्पीनेस होऊ नका. पुढील सुद्धा प्रोसेस तुम्ही व्यवस्थित प्रॉपर करा. कुठं काउन्सिलिंग जॉईन केलं नसेल, चांगल्या ज्यांना इन्फॉर्मेशन चांगली आहे, नॉलेज असेल अशा ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करा. किंवा आमच्याकडे जर तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर मी सर्व नंबर वगैरे हे करतो किंवा ऑफिसला व्हिजिट करा. व्यवस्थित प्रॉपर ही तुमची काउन्सिलिंग करून सर्व व्यवस्थित प्रॉपर तुमचं ॲडमिशन ही प्रोसेस केली जाईल. ओके, आता काय तरीसुद्धा बघा, वरील सर्व SML जो आहे हा आपण मागील वर्षाच्या रँक पॅटर्नच्या आधारावर केलेला आहे, बरोबर. टेंटेटिव्हली अंदाज आहे. यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या, नीट स्कोअर, कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन आणि उपलब्ध सीटनुसार रँकमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. हे सुद्धा विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात असू द्या. आता तुम्ही बघताय काही कॉलेज जे आहे
आता जे डीम होत आहे किंवा काही प्रायव्हेट होत आहे, आपण तर सध्यामध्ये गव्हर्नमेंटबद्दलच बोलतो, तरी पण सेमी गव्हर्नमेंट सध्या आपण बोलूयात. काही विद्यार्थी अदर स्टेटला जातात आणि हा जो मी कॅटेगरी वाईज आता गव्हर्नमेंटसाठी जर जो काही SML तुम्हाला सांगितला आहे, ओके, तरीसुद्धा तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. याचं कारण असं आहे की जसं मी आधी तुम्हाला फर्स्ट टाईमसुद्धा सांगितलं आहे की काही विद्यार्थी अदर स्टेटला निघून जातात, काही विद्यार्थी रिपीटला जातात, फक्त हे रजिस्टर्ड करतात. एक पार्टिसिपेट करायचं असतं विद्यार्थ्यांनी म्हणून पार्टिसिपेट करतात. याच्यामधलं सुद्धा काही कॉम्पिटिशन हे कमी होत असते. जर तुम्ही बॉर्डर लाईनला असाल, मी जे सांगितलं आहे, तर त्यामध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला प्रॉपर करता येतील. ओके, आणि खरंच जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही व्हिडिओचा बेनिफिट होईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला जर आमची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर कमीत कमी फीसमध्ये चांगल्या कॉलेजला ॲडमिशन कसं होईल आणि स्कॉलरशिपमधून ॲडमिशन कसं होईल यावर सुद्धा आपण हे करू. आता पुढचा व्हिडिओ असेल किंवा पुढची मी इन्फॉर्मेशन ही सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी असेल, बरोबर. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जो काही नवीन व्हिडिओ टाकू तर तो तुमच्यापर्यंत इझिली पोचेल. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.